महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोकोत्सव असतो। लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच कालखंड हा SRI करता निवडलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचंय। भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे। ते आम्ही सर्वच जागा लढणार आहोत आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी गनिमी कावाही आमचा होणार आहे, काही ठिकाणी मुसद्दीगिरीचा आम्ही वापर करू। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत। अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडलाय त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना सुदृढ लोकशाहीसाठी आणि निवडून येण्याच्या ज्या फार मोठ्या संभावना आहे, कारण सत्ता ही केंद्रित झालेली आहे आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे सुरू झालेले असल्यामुळे त्यांच्यातील धुसफूस अर्थातच ही आमच्या पथ्यावर पडणार आहे। त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगानं 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल। कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। सामंजस्य, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। पण सर, तुमचे काँग्रेसचे जे नगरसेवक बेपत्ता होते चंद्रपूर आणि बाकीच्या विभागातले, त्यांच्याशी काही संपर्क साधण्यात आलेला आहे का? खरं तर त्यांना पैशांचं आमिष दाखवण्यात आलं, भाजपच्या आमदारांनी त्यांना नेलं असं सांगण्यात येतं। दुर्दैवाने भाव खुलले, भाव उघडले, भाव ठरले अशा प्रकारचे शब्दप्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये समोर येत आहे। भारतीय जनता पक्षाचं पाप या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये पैसा फेक तमाशा दे हे वगनाट्य संपन्न करत असताना जे तमाशा मांडला होता त्यातून आता हा दुसरं याच्यातील हा अंक आहे। त्यामुळे 5 लाख ॲडव्हान्स घे, मतदान झाल्यानंतर 5 लाख देतो असं म्हणून मोबाईल जप्त करून नगरसेवकांना उचलण्याचं काम या महायुती सरकारने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केलेलं आहे। त्यांचा स्वतःवर विश्वास नाही, लोकशाहीवर विश्वास नाही, म्हणून हा घोडेबाजार मांडलेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अपक्ष आणि स्वतःच्याही पक्षातल्या लोकांना 5-5 लाख रुपये घेऊन त्यांनी उचलले। परंतु तुम्ही महाविकास आघाडी म्हणून या जवळपास 16 ज्या जागा आहेत त्या 16 जागांपैकी कोणत्या जागांवर प्रामुख्याने काम होतं? ते आम्ही सर्वच जागा लढणार आहोत आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी गनिमी कावाही आमचा होणार आहे, काही ठिकाणी मुसद्दीगिरीचा आम्ही वापर करू। 1 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल। काही छोटे पक्ष सुद्धा आहेत, एमआयएम सारखे पक्ष आहेत, ते सुद्धा तुम्ही सोबत घेणार आहात का? इंडिया अलायन्सचे जे पक्ष आहेत त्या पक्षांसोबतच आम्ही चर्चा करणार आहोत आणि काही मित्र पक्षांकडूनही तशा प्रकारचे प्रस्ताव आहे का याची देखील चाचपणी आम्ही केलेली आहे। सर, तुम्ही एक पत्र लिहिले निवडणूक अधिकाऱ्यांना, वारकऱ्यांना SIR मधून वगळण्याचा नाही, हा SIR ची प्रक्रिया जी आहे ती नेमकी ज्या दरम्यान दिंडी निघणार आहेत, ज्या दरम्यान या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र धर्माचा जागर करणारा नागरिक हा पालखीत जेव्हा जात असतात, पंढरपूरला जेव्हा जात असतात, त्याच आषाढ महिन्याच्या निमित्तानं होणाऱ्या संपन्न होणाऱ्या पालखी महोत्सवाच्या दरम्यानच SIR ची प्रक्रिया ठेवलेली आहे। हे सरकारला माहीत नव्हतं का की या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोकोत्सव असतो। लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच कालखंड हा SRI करता निवडलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचंय। भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे आणि हा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही।